राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच पवार इलेक्शन होते, तुम्ही मतदान देखील केले, काय भावना आहे, काय सांगतो? मी कायम सांगत आले की ही निवडणूक पवारांविरुद्ध पवार नाही, पवारांविरुद्ध सुळे आणि भावकीची वगैरे. आता तुम्ही तिथपर्यंत विषय विचारला म्हणून ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे. आपल्यातला एक सदस्य आपल्याला संसदेमध्ये पाठवायचा आहे, म्हणून महाराष्ट्राच्या विकासासोबत ही जनता आपण जी गर्दी पाहताय त्यामध्ये महाराष्ट्राची जनता ही विकासाला साथ देणारी हे एकदा सिद्ध झालं. त्याच्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी देशासाठी राबवलेलं धोरण, त्या धर्तीवरती राज्य सरकारने राबवलेलं धोरण आणि त्या अनुषंगाने लोकांनी दिलेला प्रतिसाद, त्याच्यामुळे गावकी भावकीची ही निवडणूक नाहीये असं मला काय वाटतं. दादा आणि ताईंबद्दल जे आम्हाला टीका टिप्पणी पाहायला मिळाली, ते पाहताना तुम्हाला कसं वाटलं किंवा काय सांगता? कारण तुम्ही दोघांसोबतही काम केलं आणि दादांसोबत काम करताय, काय सांगता? मला या अनुषंगाने तुम्हाला आवर्जून सांगायचंय, आमच्या घरामध्ये सगळ्यात पहिली माझ्या सासूबाईंना 2002 साली जी उमेदवारी दिली ती दादांनी दिली होती. त्याच्यामुळे आम्ही दादांपासून हा सगळा राजकारण समाजकारण पाहत आलो आणि दादांनी सांगितलं म्हणून 2009 साली सुप्रियाताईंचं आम्ही काम केलं होतं. त्याच्यामुळे दादांच्या कामाची पद्धत महाराष्ट्राला माहिती आहे. करतो, सांगतो, बघतो ही दादांची भाषा नाही. हो, होणार आहे आणि विकासावरती बोलणारा माणूस आहे. लोकांची कामं करून देणं, तळागाळातल्या लोकांना आपल्या बरोबर घेणं आणि त्या पद्धतीने विकास साधणं हे दादांचं धोरण आहे. त्याच्यामुळे 15 वर्ष ज्यांच्याकडून कामं झाली ना, आम्ही त्यांचाही प्रचार केलाय, पण 15 वर्षामध्ये आमच्या या भागातला नवले ब्रिज असेल, डीपी असेल, कचरा प्रश्न, पाणी प्रश्न, कुठलेच प्रश्न सुटलेले नाहीये. त्याच्यामुळे 15 वर्ष निष्क्रिय खासदार आम्ही दिला त्याची मला आज खंत वाटते. पण आज आम्हाला एक सक्षम उमेदवार वहिनींच्या रूपाने मिळालाय आणि आम्हाला खात्री आहे 15 वर्षामध्ये जी कामं झाली नाही ती 5 वर्षामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये होतील.